प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। त्या भागात आपण थोडासा वेगळा केक बघणार आहोत। गुलाबजाम तर सर्वांनाच आवडतात, तर त्या गुलाबजामपासून आपण इथे केक बनवलेला आहे। इथे मी गुलाबजाम घेतलेले आहे आणि त्यातून पाक वेगळा करून घेतलेला आहे। त्यानंतर गुलाबजामचे छोटे छोटे आपल्याला पीस कट करून घ्यायचे आहेत आपल्याला हव्या त्या आकाराचे आतमध्ये लेयरिंगसाठी। त्यानंतर इथे घेतलेला आहे स्पॉन्ज, व्हॅनिला स्पॉन्ज आहे। प्रीमिक्स वापरून मी स्पॉन्ज बेक करून घेतला होता। त्याचे 3 लेयर करून घ्यायचे आहेत आपल्याला। व्यवस्थित हा कट करून घ्यायचा आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही ते तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करायला विसरू नका। तर इथे अशा प्रकारे आपण स्पॉन्ज कट करून घेतलेला आहे। त्यानंतर जो पाक घेतला होता गुलाबजामचा, त्या गुलाबजामच्या पाकने आपण इथे व्यवस्थित ह्या स्पॉन्जला सोक करून घ्यायचं आहे। त्यानंतर क्रीम घेतलेली आहे, व्यवस्थित क्रीम बीट करून घ्यायची आणि ती सॉफ्ट क्रीमच आपल्याला इथे अप्लाय करायची आहे। अशा प्रकारे मी पॅलेट नाईफच्या सहाय्याने क्रीम स्प्रेड करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण जे गुलाबजामचे छोटे छोटे पीस केले होते ते इथे व्यवस्थित आपल्याला अरेंज करायचे आणि त्याचं आपल्याला लेयरिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण परत स्पॉन्ज ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला पाक घेऊन पाकच्या सहाय्याने आपल्याला सोक करून घ्यायचं आहे। गुलाबजाम केक खूपच सुंदर लागतो, तुम्ही पण असा करून बघा। या पाकामुळे याला खूपच सुंदर टेस्ट येते, एक वेलची फ्लेवर असतो पाकमध्ये, त्यामुळे तो चवीला खूपच छान लागतो। त्यानंतर सेम प्रोसिजरने आपल्याला हे परत क्रीम लावून घ्यायची आहे। त्यानंतर तिन्ही लेयर आपण अशा प्रकारे करून घेतलेले आहेत। क्रम्बल कोट करून आपण फ्रीजमध्ये ठेवला होता। त्यानंतर इथे मी N24चं नोझल वापरलेलं आहे आणि त्याच्याने मी इथे ही डिझाईन करून घेते। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण केकला डिझाईन करून घ्यायची आहे। हे बघा किती सुंदर दिसते ही डिझाईन, वाह। इथे हा केक मी पूर्ण व्हाईट कलरनीच केलेला आहे। हा माझ्या स्वतःच्या बर्थडेचा केक होता, तेव्हा घरच्या घरी गुलाबजाम पण अवेलेबल होते, तर म्हणून मी गुलाबजाम केक करायचं ठरवलं होतं। तर हा केक कसा वाटला, तुम्हाला आवडला का, मला नक्कीच कमेंट करून कळवा। तर इथे मी रोझेटी काढून घेतलेली आहे। N1चं नोझल मी इथे वापरलेलं आहे आणि त्याच्याने इथे व्यवस्थित आपण हवी ती डिझाईन करू शकतो। इथे रोझेटी काढून घेतली आणि त्याच्यावरती मला गुलाबजाम अरेंज करायचे होते। तर अशा प्रकारे रोझेटी काढून झाल्यानंतर मी इथे गुलाबजाम ठेवून घेतलेले आहेत। हे बघा किती सुंदर दिसतोय। फक्त पूर्ण व्हाईट कलरचा केकसुद्धा खूप सुंदर दिसतो। मला स्वतःलासुद्धा हा केक खूपच आवडला होता आणि चवीलासुद्धा खूपच छान झाला होता। तर तुम्हाला आवडला का? तुम्ही असा केक नक्की करून बघा। गुलाबजाम केक खूपच सुंदर लागतो।